अपेक्षाच्या नंदेचं लग्न काहीच दिवसावर आलं होतं. म्हणून अपेक्षाने ऑफिसला काही दिवसांची सुट्टी देखील घेतली होती. तिचा नवरा प्रीतम तिला बोलत होता की अगं तू सुट्टी घेण्याची काहीच गरज नाही, कारण सर्व कामे करण्यासाठी सर्वजण आहेत. पण अपेक्षाला सासरच्या घरातील हे शेवटचं लग्नकार्य म्हणून सर्व काही अगदी मनापासून स्वतःहून करायचं होतं. एक सून म्हणून तिला तिचे कर्तव्य पार पाडायचं होतं. लग्नातील रीती, परंपरा, हौस सर्व काही पुन्हा एकदा मनापासून अनुभवायचं होतं. खरं तर प्रीतम आणि अपेक्षाच्या लग्नाला देखील आत्ताच कुठे 6 महिने झाले होते. अपेक्षा नोकरी करत होती. तिच्या सासूबाईंना हे आवडत नव्हतं. म्हणूनच जेव्हा त्यांचे लग्न झालं तेव्हाच त्यांनी अपेक्षाला सांगितलं होतं की अपेक्षा, आपल्या घरी देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे. आपला इतका चांगला बिझनेस आहे. मग तू कशाला नोकरी करतेस? आता नुकतंच तुमचं लग्न झालं आहे, तर नवीन आयुष्य मजेत घालवा की. प्रीतमलाही आम्ही तेच सांगत होतो की नवीन लग्न झालं आहे, छान कुठेतरी फिरून या. लग्नानंतरचे आयुष्य ते दिवस जगून घ्या आणि मग पुन्हा कामाला सुरुवात करा. शेवटी काम काय आयुष्यभर करायचंच आहे, पण हे दिवस थोडीच पुन्हा येणार आहेत. पण तो काही ऐकतो कुठे आमचं? अपेक्षाला सासूबाईंचं बोलणं समजत होतं, पण ती काही बोलली नाही. प्रीतम आणि ती एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनाही कळलं नाही. हळूहळू त्यांचं नातं घट्ट होत गेलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा प्रीतमने त्यांच्या नात्याविषयी आपल्या घरी सांगितलं. पण ते ऐकून प्रीतमची आई रागावली. त्या खूप नाराज झाल्या, कारण त्यांना त्यांच्याच पसंतीची मुलगी सून म्हणून करायची होती. त्यांना असं वाटत होतं की आपल्या घराला शोभेल अशी व आपल्या घराला घरपण आणेल अशी मुलगी सून म्हणून असायला हवी. म्हणूनच तर त्यांनी त्यांची मोठी सून स्वतः पसंत केली होती. तिचे घराणे मोठे होते. ती श्रीमंत घरची मुलगी होती. जेव्हा प्रीतमने अपेक्षाबद्दल सांगताच त्यांच्या सगळ्या आकांक्षा, त्यांची सुनेबद्दलची सर्व स्वप्ने त्यांच्या मनातच राहिली. कारण अपेक्षाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील एका कारखान्यात काम करायचे व आई गृहिणी होती. अपेक्षाला एक भाऊ व एक बहीण होती. म्हणूनच प्रीतमच्या आईला वाटलं की त्यांचे आणि आपले संबंध, प्रथा, परंपरा, आचार, विचार कसे काय जुळतील? हे सगळेच प्रश्न त्यांच्यापुढे होते. म्हणूनच त्यांचा या लग्नाला व त्यांच्या नात्याला मनापासून होकार नव्हता. पण प्रीतमने अपेक्षासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तो काही ऐकायला तयार नव्हता. प्रीतम पुढे त्यांचे काही एक चालले नाही आणि त्यांनी प्रीतम व अपेक्षाच्या लग्नाला होकार दिला. तेव्हा खरं तर अपेक्षाच्या आईबाबांनाही टेन्शन आलं होतं. इतक्या मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हणजे सगळं कसं जमणार, कसं होणार याचे दडपण देखील आले होते. पण तेव्हा प्रीतमने समंजसपणा दाखवत अपेक्षाच्या घरी सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. आम्हाला तुमच्याकडून काही नको आहे. फक्त अपेक्षा हवी आहे. पण तरीही त्यांना जमत नसतानाही त्यांचे थाटात लग्न लावून दिले. देणे घेणे काही फारसे नव्हते, पण तरीही त्यांना त्यांच्या मानाने बराच खर्च आला होता. पण मुलीसाठी त्यांनी सर्व काही केलं आणि अपेक्षा सून बनून सासरी आली. ती सासरच्या घरात आल्यापासून सर्वांशी चांगले प्रेमाने वागायची. सासू-सासऱ्यांचे व सर्वांचेच ती सर्व मनापासून करायची. दीर आणि जावेचा योग्य तो मान ठेवायची आणि तिची नणंद ही तर तिची चांगली मैत्रीणच बनली होती. कारण दोघीही एकाच वयाच्या होत्या. छान पटायचं त्यांचं एकमेकींसोबत. त्यामुळेच तर तिच्या लग्नात तिचं सर्व करण्यासाठी तिने ऑफिसला सुट्टी घेऊन टाकली होती. पुढच्या काही दिवसातच आता लग्नाची गडबड सुरू झाली. लग्नाची खरेदी, साड्या, दागिने, भेटवस्तू, शिवाय लग्नाची पत्रिका, आमंत्रण सर्वच एकापाठोपाठ एक सुरू झालं होतं. त्यामध्ये केळवणाची बोलवणीसुद्धा येत होते. मोठ्या जावेच्या घरी केळवणाला घरातील सर्वांनाच बोलावलेलं होतं. तिकडे नंदेचे केळवण छान झाले होते. मोठ्या जावेच्या माहेरच्या मंडळींनी सर्वांना छान कपडे घेतले होते. सर्वांचा पाहुणचार देखील चांगला केला होता. आता अपेक्षाच्या घरी केळवण होतं. तिच्याही आईने सर्वांना आमंत्रण दिलं होतं. पण तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अगं घरात खूप गडबड आहे, तर सध्या तुम्हीच जाऊन या, कारण मला काही जमणार नाही. ते ऐकून अपेक्षाला काही कळेना की या खरंच घरात कामं आहेत म्हणून नाही म्हणतायत की अजून त्या नाराजच आहेत.
कारण 6 महिने लग्नाला झाले तरी त्या अजूनही तिच्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हत्या की खुले मनाने वागत होत्या. तेव्हा अपेक्षा ही कामापुरतेच बोलायची, पण सर्वांचे सर्व मनापासून करायची. अपेक्षा आता विचार करू लागली की केळवणाला तर सर्वांनी यायला हवं, कारण एका शहरात राहून आणि घरही इतक्या जवळ असूनही त्या नाही आल्या तर आईबाबांना वाईट वाटेल. मग शेवटी प्रीतमने समजून सांगितल्यावर त्या तयार झाल्या होत्या. तेव्हा अपेक्षाने आपल्या माहेरी आधीच फोन केला होता की फक्त सासू-सासऱ्यांना आणि नंदेला आहेर कर, कारण तिच्या लग्नात आणि नंतरच्या प्रत्येक पहिल्या सणामुळे आधीच खूप खर्च झाला होता. त्यात बहीण-भावाचे शिक्षण देखील चालू होते. त्यामुळे अपेक्षाला त्यांना अजून खर्चात पाडायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी अपेक्षाच्या सासरचे सर्व अपेक्षाच्या माहेरी गेले. तेथे नंदेचे छान केळवण झालं. अपेक्षाच्या आईबाबांनी तिच्या सासू-सासऱ्यांना चांगल्यातले कपडे घेतले होते व नंदेला छान साडी व चांगल्यापैकी गिफ्ट दिलं होतं. सगळे खुश दिसत होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच प्रीतमच्या बहिणीचे लग्नही खूप छान पद्धतीने पार पडलं. दोन्ही घरी कशाची कमी नव्हती. मोठ्या घरची लेक मोठ्या घरी गेली. अपेक्षाच्या नंदेचं लग्न अगदी राजेशाही थाटामाटात पार पडलं. नंदेच्या लग्नात अपेक्षा सर्व काही अगदी मनापासून केलं होतं. लग्नात तिची खूप धावपळ देखील झाली होती. ती पूर्णपणे दमून गेली होती. पण तरीही तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं, कारण आपल्या माणसासाठी काहीतरी करायला मिळालं व एक सून म्हणून आपली जबाबदारी, कर्तव्य पार पाडता आले याचेच समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. दुसऱ्या दिवशी सर्व निवांत झाले होते. दुपारी सगळे नातेवाईक हॉलमध्ये बसून आलेले आहेर बघायचं त्यांचं काम सुरू होतं. अपेक्षाचं सासर खूपच प्रतिष्ठित घराणे असल्याने खूप मोठमोठे आहेर, गिफ्ट्स आले होते. अपेक्षाच्या जाऊबाईंच्या माहेरातून तर सगळ्यांना भारीतील कपडे, शिवाय त्यांना सोन्याचं नेकलेस देखील आला होता आणि गिफ्ट आले होते. बऱ्याच नातेवाईकांकडून आणि परिवाराकडून देखील बऱ्याच भेटवस्तू आल्या होत्या. सर्वजण ते बघण्यात मग्न होते. अपेक्षाच्या माहेरून तिच्या सासूबाईंना व सासऱ्यांना आलेले कपडेही सगळ्यांना आवडले. सर्वांच्या गप्पा मस्ती चालू होती. इतक्यात प्रीतमची आत्या म्हणाली, "काय गं अपेक्षा, अपेक्षाला तिच्या माहेरातून काही घेतलं नाही का? तिच्या सासरकडचे लग्न होते. अपेक्षा काय गं, कुठे आहे तुझ्या माहेरची साडी आणि सोन्याची वस्तू वगैरे काही असेलच ना? काय कुठे लपवून ठेवलीस की काय सर्व? आम्हाला दाखवा तरी, बघू तरी कसे आहेत." तरी तेव्हा अपेक्षाच्या डोळ्यात पटकन पाणी आलं. आता सगळ्यांसमोर तिच्या माहेरचा उद्धार होणार असं समजून ती काही न बोलता तिथे खाली मान घालून उभी होती. इतक्यात तिच्या सासूबाई आल्या. "ही बघा साडी अपेक्षाच्या आईने घेतली आहे आणि ही चैन सुद्धा दिली आहे. पण अपेक्षा या लग्नाच्या घाईगडबडीत विसरून कुठेतरी ठेवून देईल म्हणूनच तिच्या आईने माझ्याकडे दिलं आहे." ते ऐकून अपेक्षाला काहीच समजेना. तरी ती विचार करू लागली की आईबाबांना नक्कीच वाटलं असेल, मुलगी आणि जावयाला सुद्धा आहेर करायला हवा, म्हणून अगदी लग्नाच्या दिवशी त्यांनी हे सर्व आणलं असेल. मग दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे गेल्यावर तिने आईला घरी फोन केला. "आई, अगं, तू कशाला इतका खर्च केलास? आधीच माझ्या लग्नात खूप खर्च झाला आहे आणि हे आहेराचं व चैन तुम्ही कसं जमवलं?" तेव्हा तिच्या आईला काही समजेना. "अगं, आम्ही काहीच आणलं नाही. तू काय बोलत आहेस?" तेव्हा अपेक्षा थोडी गोंधळली. पण पुढच्या क्षणी तिच्या थोडं लक्षात आलं आणि तिने फोन ठेवला व ती सासूबाईंजवळ गेली. "आई, खरं सांगा, हे सर्व तुम्ही घेतलं आहे ना? पण का? आणि सर्वांसमोर तुम्ही खोटे का सांगितलं? मलाही काल काहीच माहिती नव्हतं. आमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला मान खाली घालावी लागू नये म्हणून केलं ना हे सगळं?" "अगं अपेक्षा, गैरसमज करून घेऊ नकोस आणि मला चुकीचं देखील समजू नकोस, कारण मला या सगळ्याची, दिखाव्याची कधीच काहीच हाव नव्हती. मी कधीच कोणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नाही, ना तुझ्या घरच्यांकडून ना मोठ्या सूनबाईच्या घरच्यांकडून. आणि सांगायचंच झालं तर मोठ्या सूनबाईच्या घरचे ते करतात कारण त्यांची परिस्थिती आहे, त्यांना करावंसं वाटतं. पण आम्ही कधीच कोणाकडून काही हव्यास केला नाही. देवाच्या कृपेने आपल्याकडे सर्व काही आहे. पण काय करणार, नातेवाईकांना हे पटणार नाही. त्यांना तर लग्नात काय आलं काय नाही एवढंच बघण्याची हौस असते. आणि तसंही त्यांच्या तोंडी लागण्यापेक्षा व त्यांना समजावण्यापेक्षा तेव्हा मी खोटं बोलले. त्यामुळे त्यांचंही समाधान झालं आणि तुलाही त्यांच्यासमोर खाली मान घालावी लागली नाही. पण असं समजू नकोस किंवा गैरसमज देखील करून घेऊ नकोस
की मी घराची प्रतिष्ठा मान ठेवण्यासाठी आणि मान वाचवण्यासाठी हे केलं. अगं मला नेहमी फक्त माझ्या मनासारख्या सुनाच हव्या होत्या. त्यांनी सर्वांचा मान ठेवावा, आदर करावा, या घराला आपलं मानून राहावं आणि सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने वागावं एवढीच माझी सुनांकडून अपेक्षा होती. मी माझी मोठी सून जवळच्या नातेवाईकांच्या घरातील संस्कारी मुलगी म्हणून घरात आणली, श्रीमंताची मुलगी म्हणून नाही. आणि म्हणूनच तर मला प्रीतमसाठीही मला अशीच संस्कारी मुलगी हवी होती. पण तुम्ही एकमेकांना पसंत केलं. मला खूप धास्ती काळजी होती की तू या घरात कशी वागशील, पण तू तुझ्या वागण्याने आम्हाला जिंकला आहेस. तुझ्या गोड स्वभावाने तू प्रत्येकाला आपलंसं केलं आहेस. मी तर तुझी प्रत्येक वेळी परीक्षा घेत होती, तुला पारखत होते आणि तू प्रत्येक परीक्षा उत्तम प्रकारे पास झालीस. आणि मग तूच सांग, इतकी गुणी सून मिळाल्यावर ते दागिने आणि कपडे याचे काय मोल असणार? पण काय करणार, लोकांचं तोंड बंद करण्यासाठी मी खोटं बोलले. कारण त्यांना काय माहिती, खरं सोनं तर माझी सून आहे. आणि ती साडी माझ्याकडून तुला प्रेमाची भेट म्हणून स्वीकार कर. आणि आजपासून तू माझी सून नाहीस, तर मुलगी झालीस. सासूच्या तोंडून हे सर्व ऐकून अपेक्षा तर भारावूनच गेली. तिने त्यांच्या गळ्यात पाडून त्यांना मिठीच मारली. आज तिच्या सर्व शंका दूर झाल्या होत्या, कारण त्यांच्या खोटे बोलण्याने त्यांच्या मनातल्या खऱ्या भावना आज तिच्यासमोर आल्या होत्या. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.